हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। तर आज मी झटपट अशी पोह्याची रेसिपी शेअर करत आहे। संडे मॉर्निंग होता आणि खूपच लेझी असा आमचा दिवस सुरू झाला। भावाने म्हटलं की आज मी पोहे बनवणार, सो मी त्याची रेसिपी अशी रेकॉर्ड केली। खूपच इझी आणि झटपट तयार होणारी रेसिपी आहे, आपल्या सगळ्यांचे फेवरेट पोहे। तर मी इथे 2 कांदे घेतलेत, 1 टमाटा बारीक चिरून घेतलंय, थोडंसं कोथिंबीर, कढीपत्ता आणि मिरची। सगळं साहित्य चिरून घेतल्यावर मी कढईमध्ये थोडंसं तेल घालून गरम होण्यासाठी ठेवले। थोडंसं गरम होताच त्यात सर्वात आधी मिरी घालायची आणि छानसा असं तडतड आवाज आल्यावर जिरू सुद्धा टाकायचे। सर्वात आधी आपण त्यात मिरची आणि कढीपत्ता टाकून थोडंसं फ्राय करून घ्यायचं। थोडंसं गोल्डन ब्राउन झालंय, तर आता ह्यात कांदे ऍड करूयात। कांदे थोडेसे फ्राय झालेत, तर आपण बाकी सामग्री ऍड करून घेऊयात। 1 चमचा हळद आणि चवीनुसार मीठ घालून हे परत थोडंसं आपल्याला परतून घ्यायचंय। थोडंसं फ्राय झाल्यावर आपण यात बारीक चिरलेले टोमॅटो ऍड करून घेऊ। टोमॅटो फ्राय होता ते तवर इथं मी भिजवून ठेवलंय ऑलरेडी। 2 वाटी असे मी पोहे पाण्यातून स्वच्छ पाण्याने धुवून भिजवून ठेवले। तर हे सगळं टोमॅटो आणि कांदे फ्राय झाल्यावर आपण त्यात पोहे, भिजत ठेवलेले पोहे ऍड करूया। टोमॅटो थोडेसे गळलेत आणि कांदा सुद्धा छान फ्राय झालाय, तर आता पोहे ऍड करून व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊ त्याला। पोहे ही महाराष्ट्राची फेवरेट ब्रेकफास्ट डिश आहे आणि खूपच इझी आणि झटपट बनणारी ही रेसिपी आहे। खूपच इझी रेसिपी आहे पोह्याची आणि हे कुणीही, खूपच कमी सामग्री लागते याला, कुणीही बनवू शकतं। सगळ्यात आधी आपण ज्यावेळेस स्वयंपाक बनवायला सुरुवात करतो तर पोहे हीच रेसिपी आपण सगळ्यात आधी ट्राय करतो। कोथिंबीर ऍड करून लिंबू सुद्धा पिळूनच घ्यायचं, कारण लिंबूमुळेच पोह्याला खूप छान टेस्ट येते। तर लिंबू पिळून आता हे पोहे ऑलमोस्ट आपले रेडी आहेत, फक्त थोडंसं आपल्याला मिक्स करायचे आणि थोडं गरम करण्यासाठी ठेवायचं अँड देन इट इज रेडी टू सर्व। ज्यावेळेस आपण मिक्स करतो खूपच हलक्या हाताने आपल्याला ते मिक्स करून घ्यायचंय, कारण जर जास्त जोर तुम्ही लावलं तर पोहेचा जो टेक्स्चर आहे तो चेंज होतो, तुटतात पोहे। त्यामुळे खूप हलक्या हाताने आपल्याला ते पूर्ण मिक्स करायचंय। आणि किती छान असा रंग आलाय बघा पोह्याला, एकदम आपले झटपट असे तयार झालेत।
मस्तपैकी गरमागरम पोहे तयार झालेत. तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कळवा तुम्हाला कशी वाटली. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.